भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय केंद्रेकर हे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे मालवण शहराचे प्रचार प्रमुख होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणेंचे ते प्रचार प्रमुख होते आणि त्यामुळे विजय केंद्रेकर यांच्या मार्फतच कालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर सुरू झाला होता, वाटप सुरू झालं होतं आणि याच निलेश राणेंच्यासाठी त्यांनी सुद्धा वाटप केलं होतं आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं की भारतीय जनता पार्टीचे पैसे कोणाकडे येणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे पैसे दरवेळेप्रमाणे आलेत, हे थोडे पैसे पकडलेत, परंतु निवडणुकीमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 हजार रुपये मतदानाला एका मताला पैसे वाटप होत आहे। यात शिंदेसेना सुद्धा कमी नाही आहे, ते त्याच्यापेक्षा जास्त करत आहेत आणि त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कुठलीही भूमिका यापुढच्या याआधी घेतली नाही, कारण त्यांनी लाखो लोकांना पैसे असे वाटलेले आहेत आणि आता पण ते घेणार नाहीत आणि त्यामुळे मतदारांनी हे घेतलं पाहिजे की हे पैसे वाटतात ते कशातनं वाटतायत आणि या पैसे वाटल्यानंतर सुद्धा मतदारांनी योग्य भूमिका घेतली तरच ही लोकशाही टिकून राहील, चांगले कार्यकर्ते निवडून येतील, चांगला शहराचा विकास होईल आणि त्यामुळे ही निलेश राणेंनी पोलखेल केलेली ही आपलीच खरं तर आपल्या 2 निवडणुकीमध्ये ह्या विजय केंद्रेकरांनी काय केलं आणि आता ते तुमच्या विरोधात गेलेत म्हणून काय करतायत याकडे तुम्ही लक्ष द्या अशीच माझी विनंती आहे।